नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन सध्या आलोय मुंबईमध्ये आणि मुंबई दर्शन तुम्हाला पाहायला मिळत असेल. एक दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल. आधीच्या प्रवासाचा व्हिडिओ होता. परत आपण स्वामींच्या मंदिरामध्ये जोगेश्वरीमध्ये गेलेलो होतो आणि आता मी निघालोय, म्हणजेच आज म्हटलं घरीच आहे तर जाऊया. आज मंगळवारच आहे. आजचा मंगळवारचा ब्लॉग आहे. जेव्हा कधी एडिट होईल तेव्हा चॅनलवरती येईल. तर आज चाललोय मी सिद्धिविनायक दर्शनात. मला माहित नाही ऍक्च्युली कसं जायचं काय जायचं, परंतु म्हटलं काय पण असू दे, आज मंगळवार आहे, जायचंच. तर निघालोय. शोधत शोधत विचारत जायचंय आपल्याला. तर चला निघूया आपण. मुंबईमध्ये नेहमी सिग्नल असतात आणि गाड्यांची गर्दी मरणाची असतेच नेहमीप्रमाणेच. आता गाड्या जातात बघा. काका आलाय मला सोडायला तिथं. तिथून आपल्याला जायचंय. मला पण प्रॉपर माहित नाही आहे मंदिर कुठं आहे काय आहे, पण बघू, जाऊया. बँड्राला मला काकांनी सोडलंय. इथून मी बँड्रा स्टेशनवरून पुढे जाणार आहे, कारण तो इथे बँड्राला कामाला येतो काका. तर इथून जायचं आहे आपल्याला पुढे स्टेशनवरून ट्रेनने जाऊन दादरला, मग तिकीट मारून तिकडं असं आहे प्रवास. शोधत जायचं मंदिर. मला पण एवढं काय माहीत नाही आहे कुठं मंदिर काय आहे. पहिल्यांदाच जातोय मी. फोटोमध्ये वगैरे बघितलंय मंदिर, पण प्रत्यक्षात मी स्वतः पहिल्यांदा चाललोय. तर चला. मुंबईमध्ये रिक्षा बघा किती. सगळ्या रिक्षांचा कचरा. तरी पण खूप गर्दी असते एवढी ना. रिक्षांना पण भाडी पण खूप असतात आणि रिक्षा पण भरपूर आहेत. असं आहे. दादरला उतरलोय. चला. इकडं आलो. इकडून बस टॅक्सी मिळतात असं म्हणतात. आता बघू काय मिळतं आपल्याला. एकटाच आलोय. इथं मला काहीच माहित नाही अजिबात. मगाशी सांगितलं तुम्हाला मंदिराच्या बद्दल, म्हणजे कुठे आहे काय आहे. फोटो बिटोमध्ये बघितलं फक्त, आणि इकडून असं काहीच माहित नाही. तर इथून ते दादा बोलले इथून कुठून तरी बस मिळतात. तर जाऊया चला. एवढी रांग आहे मोठी. एवढी रांग आहे बघा ही मंदिरात जाण्यासाठी. सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी एवढी मोठी रांग आहे. पाठी पण आहे. म्हणजे ही रांग टॅक्सीसाठी होती. आता टॅक्सीतून निघाले आम्ही इकडं. आलो आता मंदिराजवळ. इथून मंदिर दिसतंय सुंदर. मला वाटत नाही व्हिडिओ बनवायला आतमध्ये देतील, म्हणून बाहेरूनच दाखवतो तुम्हाला. हे बघा, एवढ्या शहरामध्ये सुद्धा मस्त मंदिर बांधलंय, भारी. तुम्ही सगळे आले असतीलच कधी ते मंदिर. मी पहिल्यांदाच आलोय खरं तर. आणि इथून हे झाड आहे तर सावलीत जरा बरं वाटतं, नाही तर सगळा उन्हाचा रखरखाट आहे इकडं सगळा बघा. तर आधी मंदिरामध्ये जाऊया. एंट्री कुठून आहे काय आहे ते बघूया. दादरचं सिद्धिविनायक असं ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात आज बाप्पाचं दर्शन घेण्याची वेळ आलेली आहे. चला एंट्री करूया आतून. गर्दी बऱ्यापैकी, आज मंगळवार असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी आहे. दुर्वाची जुडी, जसवंदीचं फूल घेतलेलं आहे बाप्पाच्या चरणावरती वाहण्यासाठी आणि निघालेलं आता. मंदिर 12 वाजता बंद होणार आहे. 20 मिनिटच राहिलेत आपल्याकडे, तर लवकर जाऊया. रांग सुटले आता. इथूनच दर्शन, कारण तिथे कॅमेरा चालू करायला देणार नाहीत, म्हणून इथूनच तुम्हाला दाखवतो.
इथे गणपतीच्या सगळ्या कथा दाखवलेल्या आहेत मस्तपैकी. तिकडे सुद्धा आहेत त्या साईडला, इकडे सुद्धा आहे. सगळी माहिती पण इकडे दिलेली आहे. त्यावरती माहिती सुद्धा दिलेली आहे, चित्राद्वारे दाखवलेलं सुद्धा आहे. आणि रांग मोठी, गर्दी खूप आहे आज. दर्शन घेऊन झालेलं आहे. आता बाहेर आलेलो, आतमध्ये शूट करायला नाही मिळाला कारण शूटला अलाउड नाही. प्रत्येक मंदिराचा हाच विषय असतो. आणि आता एक मित्रमैत्रीण आले तिथे भेटायला, तर त्यांना भेटतो मुंबईमध्ये. ते नोकरीसाठी इकडेच असतात, जॉबसाठी. तर त्यांना भेटूया आपण. चला, आम्ही इथे आलो आहे आणि हे आपले मित्र आहेत आणि मैत्रीण आहे. हे ती लाजली तिकडे. तर खूप दिवसाने आम्ही भेटलेलो आहे. विवेक भाई मुंबईमध्ये खास भेटलेलो आहे. हां, मी आता दर्शन घेऊन घरी जाणार होतो, पण हे आलेलं म्हटलं काहीतरी रेटवूया. मग ते बसलेलं आहे आता. हे माझा व्हिडिओ करतोस काय तू? हां, दाखव चेहरा, दाखव तुझा चेहरा दाखव. भूक लागली, दुपारचं ऊन पण पडलाय जबरदस्त कडक मध्ये. मित्रांच्या मैफिलीत जेवण्याचा आनंद, मजा खूप दिवसांनी. व्हेज खातो, आज उपवास आहे म्हणून, नाही तर काय नॉनव्हेज पेटवलेला असतं आम्ही. आता जेवले बिवले आहे जरा. आणि भावाचा बड्डे झाला परवाच. हॅपी बड्डे पुन्हा एकदा. धन्यवाद. आणि केक कटिंग करून घेऊया. तर हा सुरुवात, गाणं बोल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विवेक, हॅपी बर्थडे टू यू. वा, जादा. धन्यवाद. आता केक खा सगळा. सेलिब्रेशन वगैरे करून झालेलं आहे आणि आता निघालो आहोत. हे सुद्धा चाललेत घरी, मी पण चाललोय. माझं जरा काम आहे, तिकडे चाललोय मी डायरेक्ट. चला, दादरला होतो या ब्रिज खाली, या गार्डनमध्ये. केक वगैरे कापलेला आम्ही, कट केलेला. चला, आता भेटू लवकरच. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गाडी आली आता, गाडीतून जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज गेलो होतो सिद्धिविनायक दर्शनाला, सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला. विचारत शोधत गेलो आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर मित्रमैत्रीण सुद्धा आपले खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी आम्ही भेटलो होतो एकत्र. मित्राचा वाढदिवस सुद्धा साजरा केलेला. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.